दिव्यांग बालकांना स्वतःची काळजी घेता येणं शक्य आहे। योग्य उपचारातून दिव्यांग बालकांना स्वावलंबी बनवता येईल, त्यासाठी पालक आणि डॉक्टरांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं बालरोग तज्ज्ञ डॉक्टर दीप्ती चव्हाण यांनी सांगितलं। बाल दिनानिमित्त कसबा बावडा इथल्या सेवा रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या। बालकांमधील विकासाला विलंब, त्याची कारणं, लवकर निदान, उपचार आणि प्रतिबंध या विषयांवरही त्यांनी मार्गदर्शन केलं। दरम्यान गायत्री गो सेवा संस्था आणि शिवशंभो फाउंडेशनच्या वतीनं पांजरपोळ संस्थेमध्ये गूळ, हरभरा डाळ आणि चारा प्रदान करण्यात आला। तसंच अवनी संस्थेच्या वतीनं कचरा वेचक कुटुंबातील मुलांना टाउन हॉल गार्डनची सफर घडवण्यात आली। बालदिनानिमित्त कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयात आज विविध कार्यक्रम झाले। दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी विकासात्मक वाढीतील विलंब आणि प्रतिबंध या विषयावर बालरोग तज्ज्ञ डॉक्टर दीप्ती चव्हाण यांचं व्याख्यान झालं। या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, बालरोग संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर साईनाथ पवार, डॉक्टर बाबासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलिमा पाटील यांनी सेवा रुग्णालयाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली। बालकांच्या निरोगी आयुष्यासाठी पालकांमध्ये जागरूकता असणं गरजेचं आहे। बालकांची वाढ नैसर्गिकरित्या होते की नाही याचं निरीक्षण पालकांनी करणं गरजेचं आहे, असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांनी सांगितलं। दिव्यांग बालकांना स्वतःची काळजी घेता येणं आणि त्यांना सर्वसामान्य मुलांच्या प्रवाहात आणण्यासाठी पालक आणि डॉक्टरांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं बालरोग तज्ज्ञ डॉक्टर दीप्ती चव्हाण यांनी सांगितलं। मुलांचे हक्क, शिक्षण, आरोग्य, कल्याण याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी हा कार्यक्रम घेतल्याचं बालरोगतज्ञ डॉक्टर बाबासाहेब थोरात यांनी सांगितलं। यावेळी डॉक्टर अजय शिंदे, डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर सुनीता शिराळे, डॉक्टर सारिका ठाणेकर पाटील यांच्यासह डॉक्टर आणि परिचारिका उपस्थित होत्या। अवनी संस्थेच्या पुढाकारातून कचरा वेचक कुटुंबातील मुलांसाठी अभ्यासिका प्रकल्प चालवण्यात आला आहे। या प्रकल्पातील मुलांना आज बालदिनाचं औचित्य साधून टाउन हॉल गार्डनमध्ये नेलं होतं। रेंदाळ, वडणगे, राजेंद्रनगर, साळोखे पार्क, मुडशिंगी, विचारेमाळ, संभाजीनगर, यादवनगर इथल्या कचरा वेचक वस्त्यातील मुलांचा यामध्ये सहभाग होता। पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। बालकल्याण समितीचे सदस्य, संगोपन मासिकाचे संपादक अतुल देसाई यांनी मुलांना शैक्षणिक साहित्य प्रदान केलं। दरम्यान मुलांचे विविध खेळ घेण्यात आले। त्यानंतर मुलांच्या हस्ते केक कापून जल्लोष करण्यात आला। अल्पोपहाराचा आनंद घेत मुलांनी गुरुवारी संध्याकाळी बालदिन जल्लोषात साजरा केला। या उपक्रमाचं अवनी संस्थेच्या विनीता कांबळे, साताप्पा मोहिते, अमर कांबळे यांनी नियोजन केलं होतं।